बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. मराठी भाषा पॅडागॉजी पेपर 1 आणि पेपर 2 साठी सीटेट फेब्रुवारी 2026 करिता आपण पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो. जशा प्रकारचे प्रश्न 2011 ते 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहे मराठी भाषा पॅडागॉजी पेपर 1 आणि पेपर 2 साठी टोटली अनालायसिस करून आपण या ठिकाणी काही सिलेक्टेड आणि इम्पॉर्टंट प्रश्न पाहणार आहोत जे परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे मित्रांनो. कारण परीक्षेला फक्त 12 दिवस बाकी आहे आणि जशा प्रकारचे प्रश्नांची आपल्याला आवश्यकता आहे किंवा जशा प्रकारचे प्रश्नांची आपण प्रॅक्टिस करू शकतो तशा प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी आणले आहोत मित्रांनो. तर चला प्रत्येक प्रश्न जे असणार आहे ते खूप इम्पॉर्टंट या ठिकाणी असणार आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईटचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ सकतात मित्रांनो. दोस्तों मेंबरशिप लेने से क्या होगा कि 9 फरवरी 2026 से जो है हम महा टीईटी के लिए हमारे लेक्चर शुरू करने वाले हैं दोस्तों. उसके लिए आपको क्या है हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर लेनी है. तर चला पाहूया प्रश्न क्रमांक 1. व्हिडिओला प्लीज लाईक करा. हे बघा प्रश्न 1 या ठिकाणी दिलेला आहे की कादंबरी वाचणे हे कशाचे उदाहरण आहे मित्रांनो. खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न असणार आहे कारण की आपण काही सिलेक्टेड आणि मोस्ट IMP प्रश्न या ठिकाणी ॲड केलेले आहे. ऑप्शन दिलेले आहे विस्तृत वाचन, गहन वाचन, न्याहाळणे किंवा चाळणे. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे. लक्षात ठेवा की कादंबरी वाचणे हे कशाचे उदाहरण आहे तर विस्तृत वाचन म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. माहिती सुद्धा दिलेली आहे, स्पष्टीकरण सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात की विस्तृत वाचन म्हणजे मोठ्या प्रमाणात आनंदासाठी एकंदर आशय समजण्यासाठी वाचन करणे. यात कादंबरी, कथा, आत्मचरित्र, प्रवास वर्णन हे विस्तृत वाचनात येतात. लक्षात ठेवा फक्त कादंबरी नाही तर कथा, आत्मचरित्र, प्रवास वर्णन आणि हे सगळे म्हणजे विस्तृत वाचनमध्ये येतात. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न 2. आता हे बघा प्रश्न 2 या ठिकाणी दिलेला आहे. तुम्ही पाहू शकतात की इयत्ता 8वीची शिक्षिका विद्यार्थ्यास एक लेख देते. या लेखाचा दर्जा त्याच्या पातळीपेक्षा किंचित वरचा आहे. विद्यार्थ्यांनी त्या संबंधाने अनेक उपक्रम करायचे आहेत. या उपक्रमाला काय म्हणता येईल अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. कल्पनाबंध सिद्धांत शिकणे, ऑप्शन 2 अनाकलीय आदान, ऑप्शन 3 वाचन आकलन, ऑप्शन 4 आकलनीय आदान. तर हे बघा मित्रांनो प्रश्न काय आहे की 8वीची जी शिक्षिका आहे ते विद्यार्थ्यास एक लेख देते. या लेखाचा दर्जा त्यांच्या पातळीपेक्षा किंचित वरचा आहे. फक्त हे शब्द तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळणार आहे की ऑप्शन जे दिलेला आहे ऑप्शन 4 आकलनीय आदान आपला या ठिकाणी काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. माहिती सुद्धा दिलेली आहे तुम्ही पाहू शकता. जशा प्रकारे आपण स्पष्टीकरण दिलेलं आहे की आकलनीय आदान संकल्पना भाषाशास्त्रज्ञ स्टीफन क्रेशन यांनी मांडली. यांच्या मते शिकणाऱ्या दिलेले भाषिक इनपुट त्यांच्या विद्यमान पातळीपेक्षा थोडे उंच असावे. त्यामुळे विद्यार्थी थोड्या प्रयत्नाने अर्थ लावतो आणि नवीन रचना शिकतो. ओके यालाच आपण कॉम्प्रेन्सिबल इनपुट थेरी म्हणून ओळखले जाते. पातळीपेक्षा थोडे वरचे पण समजण्यासारखे साहित्य देणे म्हणजे आकलनीय आदान होय. अशा प्रकारे माहिती सुद्धा काय आहे दिलेली आहे. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 3. हे बघा प्रश्न 3 दिलेला आहे की खूप मोठे प्रश्न आहे मित्रांनो परंतु प्रत्येक प्रश्न जे असणार आहे ते परीक्षेसाठी मोस्ट IMP प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ॲड केलेले आहे की व्याकरण शिक्षणाचे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना संभाषण करण्यास प्रवृत्त करणे. ओके पुढीलपैकी कोणती कृती या उद्दिष्टाशी सुसंगत नाही अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा व्याकरणाच्या चुका दुरुस्त करणे ही शिक्षकाची प्राथमिक जबाबदारी नाही. ऑप्शन 2 म्हणजे ऑप्शन 3 दिलेला आहे की विद्यार्थ्यांनी तितक्याच गोष्टी शिकल्या पाहिजेत ज्या तात्पुरत्या संभाषणास आवश्यक आहे. ऑप्शन 2 दिलेला आहे की विद्यार्थ्यांना
अशा प्रकट सूचनांची आवश्यकता असते ज्यातून व्याकरणिक घटकांची व्यापक संभाषण संदर्भाशी सुसंगती लागते. आणि पर्याय एक दिलेला आहे की विद्यार्थ्याचे व्याकरणाच्या प्रत्येक घटकावर प्रभुत्व असणे. तर हे बघा मित्रांनो, आपल्याला प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणती कृती या उद्दिष्टाशी सुसंगत नाही. तर विद्यार्थ्यांचे व्याकरणाच्या प्रत्येक घटकावर प्रभुत्व असणे हा पॉसिबल नाही. म्हणजे ऑप्शन जे आपला एक असेल ते या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे पर्याय जे एक दिलेला आहे ते बरोबर उत्तर या ठिकाणी काय आहे मित्रांनो राहणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 4. आता हे बघा, चौथा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की तुम्ही पाहू शकतात की विद्यार्थ्यांना अनेकदा भाषेच्या वैशिष्ट्यपूर्ण उच्चारण नियमामुळे बोलण्यात अडचण येते. या अडचणीवर मात करण्यासाठी कोणता उपाय उपयुक्त आहे, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. सोपा प्रश्न आहे मित्रांनो. विद्यार्थ्यांना वर्गात वाचन करण्यास उत्तेजन देणे, समुपदेशकाच्या मदतीने उपचार करून घेणे, खेळ सादृश्योपक्रम करणे ज्यातून वर्गात मौखिक संभाषण करावे लागेल. ऑप्शन 4 दिलेला आहे की विद्यार्थ्यांच्या चुका त्या वेळेलाच दुरुस्त करणे. तर हे बघा, बरोबर जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन 3 की खेळ सदृश्य उपक्रम करणे ज्यातून वर्गात मौखिक संभाषण करावे लागेल. म्हणजे ऑप्शन जे आपला 3 दिलेला आहे ते बरोबर उत्तर या ठिकाणी काय आहे राहणार आहे. ऑप्शन 3 इज अ राईट आन्सर. पुढचा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की निबंधात अवतरण वापरणे याचे प्राथमिक उद्दिष्टे कोणते. सिंगल इन्व्हर्टेड कॉमा किंवा डबल इन्व्हर्टेड कॉमा ज्या ठिकाणी वापरला जातो. निबंधात अवतरण वापरणे याचे प्राथमिक उद्दिष्टे कोणते. तर हे बघा, आन्सर की म्हणजे 2 उत्तर दिलेले आहे की निबंधाची शैली ठरवणे आणि लेखकाच्या दृष्टिकोन मांडणे. परंतु माझ्या हिशोबाने मित्रांनो जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन 3 की लेखकाच्या दृष्टिकोन मांडणे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. परंतु आन्सर की मध्ये पर्याय 1 आणि पर्याय 3 हे दोन्ही उत्तर बरोबर दिलेले आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न नंबर 6. एक मिनिट. क्वेश्चन नंबर 6 हे बघा, प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे की लेखनाच्या विविध अवस्था टप्पे समजून लेखन शिकणे म्हणजे काय. तर हे बघा, सोपा प्रश्न आहे. यापूर्वी आपण सुद्धा हा प्रश्न केलेला आहे मित्रांनो आणि 2024च्या परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेला होता की लेखनाच्या विविध अवस्था टप्पे समजून लेखन शिकणे म्हणजे काय. तर हे बघा, लेखनाच्या प्रक्रियेचे धोरण. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 7. ओके, आता 7वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की एखादी नवीन भाषा शिकताना त्या भाषेचे वैशिष्ट्यपूर्ण उच्चारण नियमामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी पडतो. या अडचणीतून बाहेर पडण्याचा एक मार्ग म्हणजे, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न तुम्ही वाचून घ्या, प्रश्न तुम्ही समजून घ्या मित्रांनो, कारण की प्रत्येक प्रश्न या ठिकाणी जे असणार आहे ते खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आपल्याला पर्याय दिलेले आहेत तिथल्या तिथेच चुका दुरुस्त करणे. ऑप्शन 2 मुलांनी वर्गात मोठ्याने वाचणे. ऑप्शन 3 वर्गात अधिक संभाषण घडेल अशा प्रकारचे उपक्रम राबवणे. आणि ऑप्शन जे 4 दिलेला आहे की समुपदेशकाच्या मदतीने उपचार करणे आणि सराव करणे. अशा प्रकारे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर हे बघा, जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे की वर्गात अधिक संभाषण घडेल अशा प्रकारचे उपक्रम राबने. मतलब बच्चा ज़्यादा से ज़्यादा बातचीत क्लास में करेगा, वो उपक्रम का क्या है आपको आयोजन करना है. कारण हिंदीमध्ये सुद्धा आपल्याला अशाच प्रकारचे प्रश्न असतात. तर पर्याय जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 8. आता हे बघा, प्रश्न 8 दिलेला आहे की 3ऱ्या इयत्तेची शिक्षिका वर्गात मुलांना नवीन शब्द सांगते. ओके, पुढील कोणत्या कृतीतून मुलांना नवीन शब्द चांगल्या प्रकारे सांगता येतील अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. सोपा प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन्स दिलेले आहे. हे बघा, शिक्षिकेने तो शब्द फळ्यावर लिहून विद्यार्थ्याला पाठ करायला सांगणे. म्हणजे पाठ करणे म्हणजे हा आपला निगेटिव्ह झालेला आहे. शिक्षिकेने त्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सांगून त्याच्या भाषेत त्याचा अर्थ सांगणे. ओके, ऑप्शन 3 दिलेला आहे की शिक्षिकेने मुलांना त्या शब्दाची नेमकी परिभाषा सांगणे, डेफिनेशन सांगणे. हे सुद्धा काय आहे चुकीचं आहे. आणि ऑप्शन 4 दिलेला आहे की तो शब्द व्यावहारिक पातळीवर वापरता येतो त्या संदर्भात त्याचा अर्थ सांगणे. म्हणजे पर्याय जे 4 असेल मित्रांनो ते सर्वात जास्त योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे डी दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे की टॉप डाऊन
म्हणजे समग्र अर्थाला समजणे. तर बॉटम अप म्हणजे काय, तर हे बघा टॉप डाऊन म्हणजे काय, तर तुम्ही लक्षात ठेवा, कारण टॉप डाऊन आणि बॉटम अप या संदर्भात प्रश्न विचारले जात आहे. मागच्या 2-3 परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहे. तर हे बघा टॉप डाऊन म्हणजे समग्र अर्थाला समजणे, तर बॉटम अप म्हणजे मजकुरातील शब्द आणि पदबंध यावर भर देणे. म्हणजे ऑप्शन जे 4 असेल किंवा पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला काय राहणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 4 असेल ते बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10 दिलेला आहे की हे बघा प्रश्न जशा प्रकारे विचारलेला आहे की 5व्या इयत्तेतील मुलांना मुक्त लेखन कार्य देण्याचे शिक्षिका ठरवते. पुढीलपैकी कोणत्या घटकावर शिक्षिकेने सर्वाधिक भर द्यावा, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. सोपा प्रश्न आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. मुलाचे अक्षर, मजकुरातील आशयातील अचूकता, मजकुरातील किंवा आशयातील प्रवाहीपणा किंवा मजकुरातील आशयातील अचूकता आणि प्रवाहीपणा हे दोघांवर भर द्यावा. तर हे बघा बरोबर जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन 3, मजकुरातील आशयातील प्रभावीपणा आपला काय असेल या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमचं टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, 9 फेब्रुवारी 2026 पासून महा TET 2026साठी तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये लेक्चर मिळणार आहे. हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास आणि समाजशास्त्र विषयाचे. तर जॉईन बटनला जॉईन करून आताच तुम्ही मेंबरशिप घेऊन घ्या, जेणेकरून तुम्ही प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी काय आहे फ्रीमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. प्रत्येक प्रश्न आपण जे या ठिकाणी मराठी विषयासंदर्भात पाहत आहोत खूप इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आपण या ठिकाणी एकत्रित केलेले आहेत दोस्तों, क्योंकि यहाँ पर जो प्रश्न आपके सामने लाए गए हैं वो परीक्षा के दृष्टिकोण से बहुत ज़्यादा IMP होने वाले हैं. प्रश्न क्रमांक 11 हे बघा प्रश्न क्रमांक 11 दिलेला आहे की शिक्षिका विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्यांना हत्ती या विषयावर गोष्ट वाचण्यापूर्वी त्यांच्या विषयातील एक प्रश्नमालिका म्हणजे क्विज सोडवण्यास सांगते. शिक्षिकेची ही कृती म्हणजे काय, तर हे बघा प्रश्न जर तुम्हाला समजला असेल तर तुम्हाला लगेच उत्तर मिळेल. आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. पाठात विद्यार्थ्याची आवड निर्माण करणे, प्रत्यभरण देणे म्हणजे फीडबॅक देणे, मुलांना लेखी अहवाल तयार करण्यास सांगणे किंवा त्यांची स्मरणशक्ती तपासणे. तर हे बघा आपला जे ऑप्शन 1 असेल ते बरोबर उत्तर असणार आहे कि पाठात विद्यार्थ्यांची आवड निर्माण करने, मतलब बच्चों को हमने क्या करना है कि उनकी दिलचस्पी जो है उस पाठ में, उस धड़े में हमको क्या है सबसे पहले लानी है. तो ऑप्शन 1 जो रहेगा दोस्तों वो यहाँ पर आपका सही विकल्प हो जाएगा. प्रश्न क्रमांक 12. आता पुढचा जे प्रश्न आहे 12वा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रश्न विचारलेला आहे की विद्यार्थी बुद्धिमंथन करतात. ओके, कामाचे नियोजन, आराखडा, संपादन आणि पुनर्निरीक्षण करतात. या कृतीतून त्यांचे कोणते कौशल्य निदर्शनास येते, अशा प्रकारे प्रश्न आहे. तर हे बघा बुद्धिमंथन करतात, कामाचे नियोजन करतात, आराखडा, संपादन आणि पुनर्निरीक्षण करतात. या कृतीतून त्यांचे कोणते लेखन निर्देशनास येते, तर लेखन कौशल्य, रायटिंग स्किल. म्हणजे ऑप्शन जे 3 दिलेला आहे ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 3 असेल मित्रांनो ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचे जे प्रश्न आहे आता हे बघा अशा प्रकारचे मॅक्झिमम प्रश्न तुम्हाला SST, EVS आणि CDPच्या सेक्शनमध्ये विचारले जात आहे. विधान दिले जात आहे, कारण दिले जात आहे आणि प्रश्न म्हणजे अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता हे बघा प्रश्न काय आहे, प्रश्न तुम्ही पाहून घ्या की प्राथमिक म्हणजे विधान A दिलेला आहे की प्राथमिक पातळीवर समीक्षात्मक चिंतनासाठी लेखन आणि वाचन कौशल्याचा वापर होतो. तर हा जे विधान असणार आहे ते पूर्णपणे बरोबर या ठिकाणी दिलेलं आहे. आणि कारण याचे दिलेलं आहे की समीक्षात्मक चिंतन हे वाचन लेखनाचे उपकौशल्य आहे. तर हा चुकीचा असणार आहे, म्हणजे R या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे, परंतु A बरोबर असणार आहे. म्हणजे विकल्प D, ऑप्शन D जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे की A बरोबर आहे पण R चूक आहे. म्हणजे ऑप्शन जे D असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14वा प्रश्न विचारलेला आहे की विद्यार्थ्यांच्या कृती संबंधीचे उदाहरण वाचा आणि त्यांच्याशी जोडणारा पर्याय निवडा. आता हे बघा एक वाक्य दिलेले आहे, एक वाक्य दिलेलं आहे की एखाद्या गोष्टीचा अर्थ मला नाही समजला तर मी. ओके, 4 पर्याय दिलेले आहे.
म्हणजे ॲज अ टीचर आपल्याला एखाद्या गोष्टीचा अर्थ समजला नाही किंवा एखाद्या शब्दाचा अर्थ कळला नाही तर आपण काय करतो, अशा प्रकारे म्हणजे प्रश्न आपण अशा प्रकारे सुद्धा वाचू शकतो. ऑप्शन दिलेला आहे संदर्भ सामग्री पाहणे, ओके, सरावाच्या संधीचा वापर करणे, ओके, संभ्रमित मानसिक अवस्था किंवा सहचार्यावर लक्ष देणे. तर हे बघा मित्रांनो, संदर्भ सामग्री पाहणे आपला सर्वात योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे एक दिलेला आहे ते आपल्याला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न 15. देखिए दोस्तों, प्रश्न नंबर 15 फिर से आपको उसी प्रकार पूछा गया है. मैं आपको बता रहा हूँ इस प्रकार के क्वेश्चन जो है आपको ज़्यादा से ज़्यादा पूछे जा रहे हैं. प्रश्न 15 विचारलेला आहे की विधान ए दिलेला आहे की बाल्यावस्थेत मूल नामाच्या ऐवजी शब्दाचा अधिक वापर करते आणि व्याकरणिक नियमाकडे दुर्लक्ष करते. बरोबर आहे, 100% बरोबर आहे. आणि कारण आर दिलेला आहे की त्यांच्याकडे शब्द वैविध्य नाही. पुढील पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी आर सुद्धा बरोबर आहे आणि योग्य स्पष्टीकरण सुद्धा आहे. तर ऑप्शन डी बरोबर असेल की ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण करत आहे. तर ऑप्शन डी जे असेल ते आपला राईट आन्सर असणार आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी एक विशेष ऑफर परीक्षेच्या 12 दिवस पूर्वी या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. पेपर 1 साठी प्रश्नसंच आमच्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे पेपर 1 साठी जवळपास आपल्याला 499 मध्ये 50 प्रश्नपत्रिका या ठिकाणी मिळणार आहे विथ उत्तर सूची विथ आन्सर की. यामध्ये तुम्हाला मराठी भाषा पॅडागॉजीचे 10 प्रश्नपत्रिका मिळणार आहे, स्वतंत्र प्रश्नपत्रिका मिळणार आहे विथ आन्सर की. हिंदी भाषा पॅडागॉजी विथ आन्सर की 10 क्वेश्चन सेट, बालमानसशास्त्र म्हणजे CDP 10 प्रश्नपत्रिका विथ आन्सर की, परिसर अभ्यास म्हणजे EVS पॅडागॉजी 10 क्वेश्चन सेट विथ आन्सर की आणि गणित पॅडागॉजी 10 क्वेश्चन सेट विथ आन्सर की. टोटल 50 प्रश्नपत्रिका आपल्याला या ठिकाणी फक्त आणि फक्त 499 मध्ये मिळणार आहे. मित्रांनो, स्क्रीनवर एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. कारण की परीक्षेला फक्त 12 दिवस बाकी आहे आणि आपल्याला जशा प्रकारची प्रश्नपत्रिकाची गरज यावेळी आहे मित्रांनो, तर तुमच्यासाठी परफेक्ट क्वेश्चन सेट हे असणार आहे. कारण परीक्षेला जाता जाता हे करून जा, म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये कळेल की प्रश्नपत्रिकेचं प्रारूप स्वरूप कशा प्रकारे असतात, प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात आणि PYQ जे असतात म्हणजे पूर्वीच्या परीक्षेमध्ये जे विचारले गेलेले प्रश्न असतात सीटेटमध्ये ते खूप खूप इम्पॉर्टंट असतात मित्रांनो. तर स्क्रीनवर एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे लगेच परचेस करा. कारण तुमच्यासाठी हे म्हणजे एक सुवर्ण संधी आहे. कारण जशा प्रकारचे प्रश्नपत्र आपण या ठिकाणी तयार केलेले आहे विथ आन्सर की आणि सब्जेक्ट वाईज क्वेश्चन सेट आपण तयार केलेले आहे, जे तुमच्यासाठी खूप खूप लाभदायक या ठिकाणी ठरणार आहे. तर चला, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. ओके, एक मिनटं. क्वेश्चन नंबर 16 दिलेला आहे की भाषा वर्गात वाङ्मयातून विद्यार्थ्यांना डॅश डॅश अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. कोणत्याही संस्कृती बाबीचा परिचय होऊ शकत नाही, चुकीचा आहे. भाषेतील अस्सल विविध्याची व्याप्ती समजू शकत नाही, चुकीचा आहे. मराठीच्या जुन्या शैलीचे परिचय होऊ शकत नाही, चुकीचा आहे. आणि कठीण शब्दाचा संग्रह मिळतो. तर ऑप्शन डी जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, ऑप्शन डी बरोबर उत्तर असणार आहे. हे बघा, काही ठिकाणी म्हणजे आमचे आन्सर जे चुकलेले आहे, परंतु ऑप्शन डी या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा प्रश्न आहे मित्रांनो. 2016 मध्ये आय थिंक हा प्रश्न विचारला गेला होता की पुढीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे. आता हे बघा, सोपा प्रश्न आहे. अशा प्रकारचे प्रश्न आता विचारले जात नाही, परंतु PYQ आहे म्हणून आपण ॲड केलेला आहे. कारण एखादी प्रश्न जर असा आला तर ते आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे की पुढीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे. तर हे बघा, ऑप्शन 1 काय आहे, रोहनने अपघातात पडलेल्या दातांच्या जागी नवा दात बसवला. बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन 1 बरोबर आहे. ऑप्शन 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. आता हे बघा, कादंबरी वाचन म्हणजे विस्तृत वाचन. पहिल्याच आपण प्रश्न पाहिलेला आहोत. ओके, कथा वाचन म्हणजे विस्तृत वाचन. तर हे बघा, तशाच प्रकारचा प्रश्न पुन्हा आलेला आहे की विस्तृत वाचन म्हणजे काय. तर हे बघा, आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे आणि जे बरोबर ऑप्शन असणार आहे की विषय सर्वसाधारणपणे समजण्यासाठी व आनंदासाठी वाचणे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा की आनंदासाठी वाचन म्हणजे कोणता वाचन, तर विस्तृत वाचन. ऑप्शन जे 1 असेल, ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19 व प्रश्न दिलेला आहे की हे बघा, नदी आपल्याला जीवन देते.
ओके, नदी आपल्याला जीवन देते या वाक्यात कोणत्या अलंकार आहे? तर रूपक अलंकार आहे. नदी आपल्याला जीवन देते या वाक्यात कोणता अलंकार आहे? तर रूपक अलंकार आहे. कारण की नदी आपल्याला जीवन देते या वाक्यात रूपक अलंकार आहे. येथे नदी आणि जीवन, पाणी, जीवनदायी तत्व यांच्यात अभेद दर्शविला आहे. म्हणजे नदी हेच जीवन आहे असा अर्थ अभिप्रेत आहे, जे उपमेय आणि उपमान एकरूप झाल्याचे दर्शवते. पुढचा जे प्रश्न आहे की बाळाचा चेहरा कमळासारखा आहे. कमळासारखा अंडरलाईन केलेला आहे. ओके, आपण अंडरलाईन करून घ्या. बाळाचा चेहरा कमळासारखा आहे. अधोरेखित शब्दातून कोणता अलंकार सूचित येतो? तर सोपा प्रश्न आहे, उपमा अलंकार आहे. म्हणजे पर्याय जे 3 दिलेला आहे मित्रांनो, ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन 3 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे खूप इम्पॉर्टंट आपण 20 प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहेत मित्रांनो. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट हे प्रश्न या ठिकाणी आपण एकत्रित केले होते. आणि पेपर 2 साठी जर प्रश्नसंच हवा असेल तर पेपर 2 क्वेश्चन सेट अवेलेबल आहे. फक्त 399 मध्ये आपल्याला हिंदी, मराठी, CDP आणि SST पॅडागॉजी संदर्भात जवळपास 1500 प्रश्न, 40 क्वेश्चन सेट या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. म्हणजे फक्त 10 रुपयाला एक प्रश्नपत्रिका आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे पेपर 2 साठी. तर स्क्रीनवर एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. या नंबरवर व्हॉट्सअप करून आत्ताच तुम्ही हे परचेस करून घ्या. कारण की परीक्षेच्या जाण्यापूर्वी म्हणजे तुम्हाला पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो मित्रांनो, बेस्ट प्रॅक्टिस हे तुम्हाला मिळणार आहे. आणि यातील काही प्रश्न तुम्हाला जसेच्या तसे परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे. तर स्क्रीनवर एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही आत्ताच हे परचेस करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.